काय करते पुष्पा? हा, प्रॉन्स. अरे वा. प्रॉन्सची बिर्याणी बनवते. त्याच्यासाठी मी प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवते. मॅरिनेट करण्यासाठी मी याच्यात टाकलेलं आहे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची 2 चमचे पेस्ट, मीठ आणि हळद. हे लावून मस्त मिक्स करून ठेवते. त्याला बाजूला मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवते आणि दुसरी तयारी करते. ओके. 4 कप बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणी बनवण्यासाठी. आता मी याला धुवून अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवते. हा तांदूळ 4-5 पाण्याने चांगला धुवून घेतलेला आहे आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवते. तोपर्यंत दुसरी तयारी करते बिर्याणीची. मी आता हे 5 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टमाटे. कांद्यांना मस्त उभे स्लाइस करून घेते. पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते. तेलामध्ये मी 1 चमचा जिरा टाकलेला आहे, तो चांगला फ्राय होतोय. आणि थोडे खडे मसाले टाकते. मोठी इलायची, हिरवी इलायची, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हे चक्रफूल आणि 2-3 तेजपत्ते. तर हे पण याच्यात टाकून चांगलं फ्राय करून घेते. खड्या मसाल्यांचा सुगंध छान यायला लागल्यावर त्याच्यात मी कांदे कापून घेतलेले आहेत ते टाकणार आहे. त्याच्यात मी 4 हिरव्या मिरच्या टाकते पहिले. आणि उभे कापून घेतलेले कांदे टाकते. कांद्यांना चांगला लाल कलर येऊपर्यंत कांदा चांगला परतून घेते. कांदा शिजून चांगला नरम झालेला आहे. आता मी याच्यात 2 टमाटे कापून घेतलेले ते टाकते. आणि टोमॅटो पण चांगले नरम होईपर्यंत शिजवून घेते. हे बघा, कांदा टमाटा तळून चांगला नरम झालेला आहे. तेल छान सुटलेलं आहे त्याचा. आता मी याच्यात बेसिक मसाले टाकणार आहे घरातलेच. 1 चमचा लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, बिर्याणी मसाला आणि हळद. ह्या मसाल्यांना चांगलं तळून घेते याच्यात. आता छान तेल आलेलं आहे वरती, म्हणजे आपला मसाला चांगला तळायला गेलेला आहे. आता मी हे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवलेले होते ते मी याच्यात टाकते. प्रॉन्सला पण मसाल्यांमध्ये एकजीव करून घेते. थोडं 5 मिनिटासाठी मी आता याच्यावर झाकण ठेवते. बघा, मी याच्यावर झाकण ठेवलेलं होतं ते काढून घेते. किती छान तेल आलेलं आहे वरती. प्रॉन्सला फक्त 70%च कुक करून घेते. आणि आता मी याला कुकरमध्ये टाकणार आहे, कारण बिर्याणी मिक्स बनवायची तांदळामध्ये, वेगळी वेगळी नाही बनवते. आता मी यांना कुकरमध्ये टाकून घेते. %70 प्रॉन्स शिजलेले आहेत आणि हे तांदूळ मी भिजत ठेवलेले ते एका गाळणीमध्ये काढून घेतलेले. आता ते मी कुकरमध्ये टाकते. आता तांदळाला मी मसाल्यांमध्ये चांगला हलक्या हाताने मिक्स करून घेते. हलक्या हाताने करायचं एकदम, म्हणजे तांदूळ तुटायला नको. भिजवून ठेवलेला ना तो अर्धा तास.
आता मी तांदूळ घेतलेले त्याच्यात दुप्पट गरम पाणी करून टाकते याच्यात. जास्त पण नाही टाकायचं, नाही तर भात असा गिचगिची होतो. बिर्याणी मध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर कापून घेते बारीक. आता मी याच्यात एक लिंबू पण पिळून टाकते, म्हणजे लिंबू टाकल्याने ना आपला भात मोकळा होतो. आता याच्यात कोथिंबीर पण टाकते. आता चांगली मिक्स करून घेते बिर्याणी. आता कुकरचं झाकण लावून घेते आणि फक्त एकच शिट्टी घेणार आहे याची. एक शिट्टी घेतल्यावर गॅस बंद करून देणार. कुकरची एक शिट्टी घेतलेली आणि त्याला पूर्ण शांत होईपर्यंत राहून दिलं. आता कुकर उघडून बघते बिर्याणी कशी झाली आहे. वाव, बिर्याणीला चांगलं मिक्स करून घेते. हे बघा छान झालेली आहे. भात पण पूर्ण मोकळा झालेला आहे. हे बघा मंडळी, आपली प्रॉन्स बिर्याणी तयार आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कशी झालेली आहे. प्रॉन्स पण खूप छान शिजलेले आहे. खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण अशी बिर्याणी बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कशी झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.